नळदुर्ग येथील बोरी धरणाच्या सांडव्यात आलेल्या नवीन पाण्याचे जलपूजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। बोरी धरण लोहगाव येथील खंडाळा धरणाच्या परिसरात आलेल्या या नवीन पाण्याला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे। नैसर्गिक स्रोतांकडून आलेले पाणी शुद्ध आणि पवित्र मानले जाते। अशा पाण्याचे पूजन करून त्या पाण्याबद्दल आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते। यामधून सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा लाभते असा समज आहे। आज आयोजित पूजन सोहळ्यात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जलपूजन करून या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले। या प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नळदुर्ग परिसरात नव्या पाण्याच्या आगमनाने शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या जलपूजन सोहळ्यामुळे परंपरा आणि संस्कृतीला नवी उभारी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे। यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, निसर्गाने दिलेल्या या पाण्याबद्दल आपण आदर बाळगला पाहिजे। पाणी हेच खरे जीवन आहे। या जलपूजनातून आपण पाण्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्पही करत असतो। ऐतिहासिक नळदुर्ग शहरातील बोरी धरण जे आहे अतिशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते जे आहे जनपूजन करण्यात आले। दादा, काय पूजनचं एकंदरीत महत्व आहे, काय संदेश आहे? अगदी ऑगस्ट महिन्यामध्येच आपलं बोरी धरण जे आहे ते 100% भरलंय। ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि शेतकऱ्यांसाठी तर स्वारच आनंदाचा हा विषय आहे। आज आम्ही सर्वांनी मिळून इथे भक्तिमय वातावरणात प्रचंड उत्साहामध्ये जलपूजन केलेलं आहे आणि वरुण राजाने जी कृपा दाखवली आहे त्याबद्दल आम्ही मनापासून आभार देखील व्यक्त केलेत। अपेक्षा एवढीच आहे की अतिवृष्टी होऊन जे नुकसान काही ठिकाणी होते हे पुढच्या काळात होऊ नये, ही देखील ईश्वरचरणी आमची प्रार्थना आहे। कारण ऑगस्टमध्ये इतका पाऊस झालाय की पुढे आपला परतीचा पाऊस येईल तेव्हा मात्र नुकसान होऊ नये ही अपेक्षा निश्चितपणे आहे। याच बरोबरीने काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय तिथले पंचनामे सुरू केलेत। शेतकऱ्यांना माझी आवर्जून हे सांगणं आहे की जिथे काही आपलं नुकसान झालं असेल पंचनामे व्यवस्थित करून घ्या, म्हणजे आपल्याला नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने मिळणारं अनुदान आणि मदत ही निश्चितपणे मिळू शकेल। दादा, पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे खूप माथानात नुकसान झालंय। पालकमंत्र्यांचा दौरा झालाय, शेतकऱ्यांना खूप दिलासा देण्यासाठी आपण बांधावरती जात आहे। काय एकंदरीत अपेक्षा आहेत लोकांच्या, कशा पद्धतीने त्यांना मदत मिळण्याचे अपेक्षित राहणार? अशा अडचणीच्या काळामध्ये दोन पद्धतीची मदत असते। एक म्हणजे 33% जास्त नुकसान जर झालं तर NDRF SDRFच्या निकषाप्रमाणे आपल्याला नुकसान भरपाई असं नाही म्हणता येणार त्याला, परंतु अनुदान आणि मदत ही मिळत असते। आणि जी नुकसान भरपाई आहे ती पीक विम्याच्या माध्यमातून मिळते। ज्यांनी पीक विम्याचा हप्ता भरलाय त्यांच्या बाबतीमध्ये आता मंडळ वाईज रँडम पद्धतीने पीक कापणी प्रयोग केले जातील आणि उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त जिथे उत्पादन असेल अशा ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई वेगळी मिळेल। म्हणजे दोन भिन्न विषय आहेत। एक म्हणजे 33% जास्त नुकसान झालं तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे अतिवृष्टी असेल किंवा इतर कारणांमुळे तर त्याबद्दलचं NDRFच्या निकषाप्रमाणे आपल्याला अनुदान मदत मिळते। आणि दुसरं मी सांगितल्याप्रमाणे पीक विमा जी नुकसान भरपाई वेगळ्या पद्धतीने मिळते। तुळजापूर तालुक्याची परिस्थिती कशी आहे? सद्य स्थितीमध्ये सुदैवाने विशेष नुकसान अजून झालेलं नाहीये आणि इच्छा हीच आहे, प्रार्थना हीच आहे की नुकसान होऊ नये। एकंदरीत अतिशय जे आहे तुळजापूर तालुक्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांचं मात्र थोडंफार नुकसान झालेलं नसून परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये अथोनात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे। परंतु आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून जे आहे प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटी देत आहेत। आता सरकारकडे जे आहे मदतीची गोहार जे आहे शेतकरी लावताना पाहायला मिळते। आमदार राणा पाटील जी आहे प्रयत्न करताना पाहायला मिळते। कितपत आता शेतकऱ्यांच्या पदरात यश मिळणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।